चिपरीतील हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी ढाब्यावर चाकू हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. चिपरी तालुका शिरोळ येथील हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी ढाब्यावर दारूची मागणी नाकारल्याच्या कारणावरून दोघा संशयितांनी चाकूने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटे घडली. ही संपूर्ण घटना ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सज्जन रमेश यादव वय 24 व्यवसाय वेटर राहणार बोरबाह पोस्ट पाईपखरा यांनी फिर्याद दिली आहे. राहुल किरण भबिरे व श्रीनिवास धुबगुंडी दोघे राहणार कुरुंदवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 2:30च्या सुमारास संशयित आरोपी ढाब्याच्या काउंटरजवळ येऊन दारूची मागणी करू लागले व जेवणाचा साठा संपल्याचे सांगितले. याचा राग आल्याने राहुल भबिरे यांनी मॅनेजरच्या कानाखाली मारहाण केली. दरम्यान श्रीनिवास दुबगुंडे यांनीही जेवण व दारू का नाही असे म्हणत दमदाटी करून लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर राहुल भबिरे यांनी कमरेला लावलेला चाकू काढून मॅनेजरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे थांबवण्यासाठी सज्जन यादव यांनी त्याला पकडले असता आरोपीने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने यादव याच्या डाव्या हाताच्या दंडावर, पाठीवर व छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना वर्दी मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ब्युरो रिपोर्ट SR News 24 जयसिंगपूर.